मंडळी, तुम्ही धुरंधर बघितला असेल. आर माधवनचं कॅरेक्टर बघितल्यावर एकच विचार मनात येतो, असा माणूस खरोखर असता तर. त्यांचं नाव आहे अजित कुमार डोवाल. धुरंधर मधला अजय सनाल हा कॅरेक्टर खरोखर त्यांच्यावर आधारलेला आहे, पण रिअल स्टोरी चित्रपटापेक्षा जास्त थरारक आहे. हा माणूस 7 वर्ष पाकिस्तानात मुसलमान बनून राहिला, भिकाऱ्यांचं रूप घेऊन पाकिस्तानच्या अणुबॉम्बचं रहस्य उघड केलं, जो रिक्षावाला बनून सुवर्ण मंदिरात घुसला आणि दहशतवाद्यांना आतूनच तोडलं. आणि हे सगळं करताना कधी कुणाला सांगितलं नाही, कधी बातम्यात आला नाही. याचीच खरी कहाणी आपण पाहणार आहोत त्यांच्या वेगवेगळ्या अनुभवातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देदनका. 1945ला उत्तराखंड मधल्या पोडी गढवाल जिल्ह्यात एक मुलगा जन्मला. घर साधं होतं, पण त्या घरात देशप्रेम पहिलं होतं. वडील गुणानंद डोवाल लष्करात मेजर होते. घरात शिस्त होती, स्वाभिमान होता. लहानगा अजितही सगळं बघत मोठा झाला. नंतर शिक्षणासाठी अजमेरला जाऊन किंग जॉर्ज मिलिटरी स्कूलमध्ये शिकला. आग्रा विद्यापीठातून इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर्स केलं. 1968ला UPSC एक्झाम देऊन पहिल्याच प्रयत्नात IPS झाला. केरला केडर मिळालं. कोट्याम जिल्ह्यात असिस्टंट SP म्हणून रुजू झाले. पण देशाला त्यांची गरज वेगळ्याच ठिकाणी होती. ती वेळ लवकरच आली. 1972ला ईशान्य भारतात मिझोरम जळत होतं. तिथे मेझो नॅशनल फ्रंट नावाची एक संघटना होती. त्यांचे नेते होते लाल डेंगा. त्यांचं एक स्वप्न होतं की मिझोरम हे भारतापासून वेगळं व्हावं. त्यासाठी त्यांची स्वतःची आर्मी होती. म्यानमारच्या जंगलात बेस होता. इंटेलिजन्स ब्युरोने अनेक अधिकाऱ्यांना हे मिशन दिलं, पण कुणी पुढे आलं नाही. तेव्हा एक नाव पुढे आलं, ते म्हणजे अजित डोवाल. त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं, पण त्यांनी या मिशनला हो म्हटलं. ते म्यानमारच्या जंगलात गेले. लाल डेंगाच्या आतल्या वर्तुळात हळूहळू शिरले. तिथे त्यांनी नोटीस केलं की लाल डेंगा भोवती 7 प्रमुख नेते होते, जे सगळे निर्णय घेत होते. डोवालने एकमेकाशी भेट घेत त्यांना बोलून त्यांचा विश्वास जिंकला. 7 पैकी 6 नेते भारताच्या बाजूने आले. लाल डेंगाची ताकद आतूनच संपली. तो वाटाघाटीसाठी राजी झाला आणि मिझोरम शांत झालं. आणि आजही ते ईशान भारतातलं सगळ्यात शांत राज्य आहे. मिझोरम नंतर लगेचच नवं काम आलं. यावेळी होतं सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी आणि चीन. 1975ला सिक्कीम हे स्वतंत्र राज्य होतं. चीनची त्यावर नजर होती, तर अमेरिकेचे CIA तिथल्या राजाशी जवळीक ठेवून होते. भारत सरकारला सिक्कीम भारतात हवं होतं, पण हे डिप्लोमॅटिकली अवघड होतं. डोवाल तिथे गेले, जनतेशी बोलले, स्थानिक नेत्यांशी संवाद साधला आणि लोकांचा कल भारताच्या दिशेने वळवला. 16 मे 1975ला सिक्कीम भारताचं 22वं राज्य झालं. CIA आणि चीन दोघांनी हे रोखता आलं नाही. या दोन्ही मोठ्या यशांसाठी त्यांना प्रेसिडेंट पोलीस मेडल मिळालं. सामान्यतः 14 वर्षाच्या सेवेनंतर हे मिळतं, पण डोवालना हे फक्त 7 वर्षात मिळालं. आता येतो डोवाल यांच्या आयुष्यातला मूवीत वाटणारा सीन. शत्रूच्या देशात शत्रूच्याच वेशात राहणं. पाकिस्तानात 7 वर्ष होते. तिथे एक चूक म्हणजे थेट मरण. त्यांनी उर्दू शिकली, इतकी चांगली की कुणाला शंकाही येऊ नये. पाकिस्तानची संस्कृती, खाण्यापिण्याच्या सवयी, प्रार्थनेची पद्धत सगळं आतून जगायला लागले. लाहोरमध्ये एक सामान्य मुसलमान म्हणून राहिले. मशिदीत गेले, शेजाऱ्यांशी गप्पा मारल्या, बाजारात फिरले. एकदा त्यांनी भिकाऱ्याचा वेश घेतला आणि जिथे पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ केस कापायला येत होते, त्या नाव्याच्या दुकानात बसू लागले. त्यांनी त्या शास्त्रज्ञाचे केस गोळा करून त्याचं अनालिसिस केलं. त्या केसामध्ये युरेनियमचे कण सापडले. पाकिस्तानचा गुप्त अणु कार्यक्रम जगासमोर आला. ही माहिती इस्रायलच्या मोसादला दिली गेली आणि जग जागं झालं. 7 वर्षे एकट्याने शत्रूच्या देशात ISIच्या नजरेखाली राहून हे काम केलं, पण त्यांनी कधी चेहऱ्यावर दाखवलं नाही. 1988ला पंजाबमध्ये खलिस्तान चळवळ शिखरावर होती. दहशतवाद्यांनी गोल्डन टेम्पलमध्ये आश्रय घेतला, कारण त्यांना माहित होतं की सरकार आत येणार नाही. 1984च्या ऑपरेशन ब्लू स्टारच्या जखमा अजून ताज्या होत्या, पण सरकार गप्पही बसू शकत नव्हतं. डोवाल साहेबांना एक प्लॅन सुचला. ते अमृतसरला गेले, रिक्षावाल्याचा वेश घेतला, सुवर्ण मंदिराच्या परिसरात फिरू लागले. हळूहळू दहशतवाद्यांची ओळख केली. त्यांना सांगितलं, मी ISIचा माणूस असून मला पाकिस्तानने पाठवलंय. दहशतवाद्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांना आत घेतलं. ऑपरेशनच्या 2 दिवस आधी डोवाल सुवर्ण मंदिरात होते. किती दहशतवादी आहेत, कुठे आहेत, शस्त्र कुठे ठेवली आहेत, सगळी माहिती NSGला दिली. हे ऑपरेशन ब्लॅक थंडर यशस्वी झालं. यात एकही निरपराध जखमी झाला नाही. मंदिराचाही आदर राखला गेला. त्यासाठी त्यांना भारताचं दुसरं सर्वोच्च शांतिकालीन शौर्य पदक कीर्तीचक्र मिळालं. हे अगोदर फक्त लष्करी जवानांनाच मिळायचं, पण डोवाल हे पदक मिळवणारे पहिले पोलीस अधिकारी ठरले. डिसेंबर 1999ला इंडियन एअरलाइन्सचं IC-814 विमान काठमांडूहून दिल्लीकडे येत होतं. अचानक यात दहशतवादी घुसले. विमान अफगाणिस्तानातल्या कंधारला नेलं. आत 179 प्रवासी होते आणि एक प्रवासी आधीच मारला गेला. त्यामुळे देशभर तणाव होता. कुटुंब TV समोर रडत होते. सरकारवर दबाव वाढला. अशा वेळी डोवाल साहेबांना कंधारला पाठवलं गेलं. अपहरणकर्ते सतत मागण्या बदलत होते. डोवाल यांनी त्यांना एकाच कागदावर सगळ्या मागण्या लिहायला लावल्या. परिस्थिती राजकीयदृष्ट्या कठीण होती. डोवालमुळे सगळे प्रवासी सुखरूप घरी परतले. ते म्हणाले होते, माझं काम लोकांना वाचवणं होतं, ते मी केलं. त्यांनी 1975
ते 1999 पर्यंत 15 विमान अपहरण प्रकरणात भाग घेतला. 2014ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. देशाची सुरक्षा कोणाच्या हातात द्यायची हा मोठा प्रश्न होता. मोदींनी नाव निवडलं ते म्हणजे अजित डोवाल. 30 मे 2014 रोजी ते भारताचे 5वे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर झाले, म्हणजे पंतप्रधानांचे सगळ्यात विश्वासू सुरक्षा सल्लागार. देशात आणि परदेशात काय घडतंय, कुठे धोका आहे, कुठे संधी आहे, याचा सगळा धागा त्यांच्या हातात असतो. NSA झाल्यावर लगेच पहिली परीक्षा आली. जून 2024 मध्ये ISISच्या इराकचा मोसूल ताब्यात घेतला. तिक्रीतच्या एका रुग्णालयात केरळच्या 46 भारतीय नर्सेस अडकल्या होत्या. त्यांचे घरचे रडत होते. डोवाल स्वतः इराकला गेले. ISISच्या नेत्यांशी गुप्त संवाद साधला. इराकी सरकारशी समन्वय ठेवला. 5 जुलै 2014ला सगळ्या 46 नर्सेस सुखरूप भारतात परतल्या. 18 सप्टेंबर 2016 उरी, पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर हल्ला केला. 19 जवान शहीद झाले. डोवाल यांनी मोदी यांना मिळून एक निर्णय घेतला की भारत लाईन ऑफ कंट्रोल पार करेल. 28 ते 29 सप्टेंबर 2016च्या रात्री भारतीय स्पेशल फोर्सेसने POK मधील सर्जिकल स्ट्राईक केली. दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानला जगाला काय सांगायचं हेही कळेना. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ला झाला. 40 CRPF जवान शहीद झाले. भारताने बालाकोट एअर स्ट्राईकने उत्तर दिलं. पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन जैश-ए-मोहम्मदची तळ उद्ध्वस्त केली. हा निर्णय फक्त 7 जणांना माहीत होता. त्यात होते पंतप्रधान, 3 सेनाप्रमुख, संरक्षण मंत्री आणि डोवाल साहेब. 5 ऑगस्ट 2019 आर्टिकल 370 रद्द. काश्मीरच्या 70 वर्षांचा वेगळा दर्जा एका निर्णयाने संपला. हे फक्त राजकीय इच्छाशक्तीने होत नाही. त्यासाठी जमिनीवर सुरक्षा व्यवस्था हवी, इंटेलिजन्स हवं, प्लॅनिंग हवं. हे सगळं कोऑर्डिनेट डोवाल साहेबांनी केलं. त्याच काळात 2017 मध्ये भूतानजवळ डॉकलाम भागात चीन रस्ता बांधत होता. हे भारताच्या सुरक्षेसाठी थेट धोका होतं. 73 दिवस भारतीय आणि चीनी सैन्य समोरासमोर उभे होते. जग बघत होतं. डोवाल बेल्जिंगला गेले, शांत राहिले पण ठाम राहिले. चीन माघारी गेलं आणि त्यात एकही गोळी झाडली गेली नाही. एप्रिल 2025 मध्ये पहलगाम, जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकावर दहशतवादी हल्ला. निरपराध लोक मारले गेले. भारत पुन्हा एकदा एक निर्णायक क्षणावर उभा होता आणि पुन्हा उत्तर आलं ऑपरेशन सिंधूर. पाकिस्तानातील दहशतवादी तळावर प्रिसिजन एअर स्ट्राईक झाला. अचूक, मोजके आणि स्पष्ट संदेश देणारे. वयाच्या 80व्या वर्षी तिसऱ्यांदा NSA म्हणून डोवाल साहेब या ऑपरेशनच्या नियोजनात होते. इतकं सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न येतो की सगळं करणारा माणूस कसा असेल? डोवाल साहेब कधी टीव्हीवर बोलायला आले नाहीत, इंटरव्ह्यूज दिले नाहीत, पुरस्कार घेताना मोठी भाषणही दिली नाहीत. पत्नी अरुणी डोवाल, मुलं विवेक आणि शौर्य. घर सामान्य पण माणूस असामान्य. एकदा ते म्हणाले होते की चांगला हेर तो असतो ज्याचं नाव कोणाला माहीत नसतं, पण आज त्यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे. तरी त्यांची खरी कहाणी पूर्णपणे सांगता येत नाही, कारण काही गोष्टी देशासाठी गुप्तच राहाव्या लागतात. पण या सगळ्या घटनेतून तुम्हाला कळालंच असेल की हा माणूस किती ताकदवान होता. मंडळी, उत्तराखंडाच्या पहाडातून सुरुवात केली, मिझोरम शांत केलं, सिक्कीम भारतात आणलं, पाकिस्तानात 7 वर्ष काम केलं, सुवर्ण मंदिरात रिक्षावाला बनला, काश्मीर सावरलं, 46 नर्सेस वाचवल्या, सर्जिकल स्ट्राईक घडवली, बालाकोट केलं, आर्टिकल 370 हाताळलं, डोकलाम थांबवलं, ऑपरेशनल सिंदूर केलं. हे एकाच माणसाच्या आयुष्यात घडलं आणि यातल्या एकाही प्रसंगी त्यांनी स्वतःची वाहवा मागितली नाही, कारण खरा धुरंधर असाच असतो, सावलीत राहतो पण देश उजळ ठेवतो. तेच कॅरेक्टर माधवननी धुरंधरमध्ये जगवलं. याबाबत तुमची प्रतिक्रिया काय, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.